चॅनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी संतोष नागरे। मराठी व्याकरण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण क्लास घेत आहोत। अत्यंत मेहनत करून आपण मुलांसाठी व्हिडिओ तयार करून टाकत आहोत। स्वतः हाताने लिहिलेल्या नोट्स आहेत, स्वतः पहिले तयार नोट्स केल्या, त्याचे मुद्दे काढले, मेन कुठले प्रश्न परीक्षेला विचारू जाऊ शकतात, कुठल्या प्रश्नावर जास्त परीक्षेमध्ये भर दिला जातो त्याच्या माध्यमातून आपण प्रश्न काढले आणि ते आपण विद्यार्थ्याला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण पहिलं दुसरं प्रकरण बघितलेलं आहे, त्यानंतर आता आपण प्रकरण तिसरं बघणार आहोत। तिसरं प्रकरण आपलं आहे भाषा, लिपी, स्वरूप। भाषा काय आहे, लिपी काय आहे आणि स्वरूप त्याचं काय आहे। भाषा, लिपी, स्वरूप। आता एक नंबरला आपण पाहणार आहोत भाषा। भाषा म्हणजे काय, तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन। भाषा आपण एकमेकांना बोलत असतो की नाही, एकमेकांसोबत विचार व्यक्त करत असतो की नाही, त्यालाच भाषा म्हणायचं। भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन, त्याला भाषा असं म्हणतात। मग भाषिक क्षमता म्हणजे काय, भाषिक क्षमता म्हणजे भाषा समजून घेण्याची क्षमता असावी लागते। भाषा समजून घेण्याची क्षमता असणे म्हणजे भाषिक क्षमता। त्याच्यात दुसरा पॉइंट आपण घेतला, आपल्या मेंदूमध्ये भाषा समजून घेण्याच्या क्षमतेला भाषिक क्षमता असे म्हणतात। भाषिक क्षमता म्हणजे काय, भाषा समजून घेण्याची क्षमता असणे एक नंबर। आणि दोन नंबरला आपण घेतलं, आपल्या मेंदूमध्ये भाषा समजून घेण्याच्या क्षमतेला भाषिक क्षमता असे म्हणतात। आपल्या मेंदूमध्ये भाषा समजून घेण्याच्या क्षमतेला भाषिक क्षमता असे म्हणतात। समजलं, भाषा आणि भाषिक क्षमता। त्याच्यानंतरचा खाली पॉइंट घेऊया आपण, मूल मातृभाषा। मूल मातृभाषा कोणत्या वयापर्यंत आत्मसात करू शकते, सांगा बरं। मूळ मातृभाषा कोणत्या वयापर्यंत आत्मसात करू शकते, तर 5 वर्षापर्यंत मूळ मातृभाषा ही आत्मसात करू शकते। त्याच्यानंतरचा प्रश्न घेतला आहे, भाषा ही ध्वनित्मता असते। ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक आहे। भाषा ही ध्वनित्मता असते। ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक असतात। त्याच्या खाली बघा, बोलणारा व ऐकणारा, बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय। काय, भाषा आणि ध्वनीचा त्याच्यामध्ये काय असतं, वरती बघा, भाषा ही ध्वनित्मता असते, ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक आहे। खालचं बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा। आपण नाही का गाडी नदीच्या या काठावरून त्या काठाला जाण्यासाठी पूल बांधलेला असतो, तसाच बोलणारा आणि ऐकणारा या दोघांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय। भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार बदलत असते। असं म्हणतात, दर 18 मैल दर 12 मैलावर भाषा ही बदलत असते। जसं महाराष्ट्रात बघा ना, आपल्या कोकणी आहे, वराडी आहे, त्याच्यानंतर इकडे खानदेशी आहे, त्याच्यानंतर विदर्भाची वेगळी भाषा आहे, मराठवाड्याची वेगळी भाषा आहे। अशा वेगवेगळ्या दर 12 मैल अंतरावरती भाषा ही बदलत असते। ठराविक कालावधीनंतर प्रदेशानुसार बदलत जाते, म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देण्यात येते। भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानंतर बदलत जाते, म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देण्यात येत असते। या 5 कौशल्यावर भाषा शिक्षण अवलंबून असते। याच 5 कौशल्यावर भाषा शिक्षण अवलंबून असते। कोणते 5 कौशल्य आहे, बोलणे, लिहिणे, वाचणे, ऐकणे आणि आकलन। कोणते कोणते, पहिला आहे बोलणे, दुसरा लिहिणे, तिसरा वाचणे, चौथा ऐकणे आणि 5वा आकलन। असे 5 हे कौशल्यावर भाषा अवलंबून असते। भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हीचा समावेश होतो। भाषेमध्ये कशाचा समावेश होतो, भाषण आणि लेखन या दोघांचा समावेश होत असतो। ज्ञान टिकवून ठेवण्याचे साधन म्हणजे लेखन आहे। ज्ञान टिकवून ठेवण्याचे साधन म्हणजे लेखन आहे। आपण बघा, लिहिल्याच्या नंतर आपल्याला कधीच आपण विसरत नाही। एकदा लिहिल्याच्या नंतर ते आपलं आयुष्यभर आपल्या आत्मसात राहतं, आपल्या डोक्यात राहतं, आपल्या मेंदूमध्ये राहतं। म्हणून ज्ञान टिकवून ठेवण्याचे साधन म्हणजे लेखन आहे। भाषा केवळ संवादाचे साधन नसून साहित्याच्या क्षेत्रात ती एक आत्मविष्काराचे माध्यम आहे। भाषा हे संवादाचे साधन नसून साहित्याच्या क्षेत्रात ते एक आत्मविष्काराचे माध्यम आहे। झालं, पहिलं आपण आता काय बघितलं,
हे पाहिलं आपण भाषा आहे बघा, भाषा ठीक आहे 1 नंबरला. आता आपण खाली जाऊया. आता 2 नंबरला काय आहे, भाषेचे स्वरूप. आता भाषेचे स्वरूप काय आहे तर बाळांनो, मातृभाषा आहे. ही कोणती भाषा आहे? मातृभाषा म्हणजे कुटुंबाची भाषा. मातृभाषा म्हणजे कोणती भाषा? कुटुंबाची भाषा. बोली भाषा, दैनंदिन जीवनात संपर्काची भाषा. बोली भाषा कशी आहे? दैनंदिन जीवनात आहे ना संपर्क, एकमेकांसोबत आपण बोलत असतो, त्याला बोली भाषा म्हणतो. मातृभाषा म्हणजे कुटुंबाची भाषा आपल्या. प्रमाण भाषा, आता ही प्रमाण भाषा ही महत्वाची असते. प्रमाण म्हणजे काय? व्यवहाराची, कामकाजाची, व्यवसायाची. शैक्षणिक भाषा म्हणजे प्रमाण भाषा होय. प्रमाण भाषा व्यवहाराची, कामकाजाची, व्यावसायिक, शैक्षणिक भाषा म्हणजे प्रमाण भाषा होय. मराठीच्या इतर बोली वऱ्हाडी, नागपुरी, त्याच्यानंतर कोकणी, अहिराणी, डागी, काय हळबी, अशा वेगवेगळ्या मराठीच्या बोली भाषा आहेत. वऱ्हाडी, नागपुरी, हळबी, अहिराणी, कोकणी, डांगी अशा अनेक मराठीच्या इतर बोली भाषा आहेत. त्याच्यानंतर 3 नंबरचा पाहिजे आपण भाषेचे स्वरूप बघितलं. आता आपण खाली जाऊया. आता भाषेचे खालील 2 प्रकार मानले जातात. कोणते 2 प्रकार मानले जातात भाषेचे? स्वाभाविक आणि नैसर्गिक. पुरावा नसतो. स्वाभाविक, नैसर्गिक पुरावा नसतो. 1 नंबर मध्ये स्वाभाविक, नैसर्गिक, त्याला पुरावा नसतो. मग काय? आवाज. भाषेच्या 2 प्रकारामध्ये काय? स्वाभाविक आहे आणि कृत्रिम आहे. ठीक आहे. नैसर्गिक आणि सांकेतिक म्हणतात त्याला. आता स्वाभाविक मध्ये काय आहे? आवाज आहे. पुरावा आहे का? नाही. हातवारे, इशारे, इशारे, त्याच्यानंतर नाटक, यांना पुरावा नसतो. आवाज, हातवारे, इशारे, नाटक. आणि दुसरे जे आहे ते कृत्रिम आणि सांकेतिक आहे. पुरावा असतो त्याचा. चिन्ह, आपण चिन्ह लिहून ठेवलं, त्याचा पुरावा आहे की नाही? तर त्याला काय? पुरावा असतो. अक्षर, खुणा, लिखाण, ध्वनिमुद्रण, टंकलेखन. काय येतं कृत्रिम सांकेतिक मध्ये? चिन्ह, अक्षरे, खुणा, लिखाण, ध्वनिमुद्रण, टंकलेखन. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली जाऊया आपण. आता 4 नंबरला उगम स्थान. भाषेचे उगम स्थान कुठं झालं? आता मराठी भाषा ही संस्कृत व प्राकृत या भाषापासून विकसित झालेली आहे. कशी झाली आहे? मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या भाषांपासून विकसित झालेली आहे असे मानले जाते. मराठी भाषा ही संस्कृत प्राकृत भाषेपासून विकसित झाली आहे असे मानले जाते. मराठी म्हणजे प्राकृत. मराठी म्हणजे काय? प्राकृत. भाषा हा शब्द संस्कृतीमधील भाष्य म्हणजे बोलणे या धातूपासून बनलेला आहे. भाषा हा शब्द संस्कृतीमधील संस्कृतमधील भाष्य म्हणजे बोलणे या धातूपासून बनलेला आहे. आता आपण 3 नंबर कोणता पाहिला? 4 नंबरला उगम स्थान. उगम स्थानाच्या नंतर आता जाऊया खाली लिपी. मित्रांनो, लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून रूढ झाला आहे. लिंपणे. लिपीची व्याख्या: आपण ज्या चिन्हाने लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. लिपीची व्याख्या किती सोपी बघा. आपण ज्या चिन्हाने लेखन करतो, आपण कुठेही काही लिहिलं तरी ते ज्या चिन्हाने लेखन करतो त्याला आपण लिपी असे म्हणतो. मराठी भाषेची लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे देवनागरी पद्धतीने असते. आपण डावीकडून उजवीकडे लिहितो ना, आपलं नाव वगैरे काही पण लिहायचं असलं तर आपण डावीकडून उजवीकडे लिहितो. म्हणून लिपी लिहिण्याची पद्धत कशी आहे? डावीकडून उजवीकडे. मराठी भाषेची लिपी ही देवनागरी असून ती डावीकडून उजवीकडे लिहिली जातात. खाली बघा दीव. आता खाली दीव या धातूपासून देव हा शब्द तयार झाला आहे. दीव या धातूपासून देव हा शब्द तयार झाला आहे. त्याचा अर्थ प्रकाशने असा होतो. दीव या धातूपासून देव हा शब्द तयार झाला आहे. त्याचा अर्थ प्रकाशने असा होतो. मराठी भाषेला वेगवेगळ्या काळातील नावे: महारठी, देशी, प्राकृत, मराठी. मराठी भाषेला वेगवेगळ्या काळात जे नाव होते ते कुठले नाव होते? महारठी, देशी, प्राकृत आणि मराठी. लिपीच्या शोधाने काय शक्य झाले आहे? तर लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे. संस्कृत धातू, त्यापासून तयार झालेले शब्द. भाष्य म्हणजे भाषा, लिप म्हणजे लिंपणे, लिख म्हणजे लिखाण, भाष म्हणजे भाषा, लिप म्हणजे लिंपणे, लिख म्हणजे लिखाण. मराठी व्याकरणावरील काही निवडक पुस्तके व त्याचे लेखन यांच्या जोड्या जुळवा. विल्यम कॅरी. काय पुस्तकाचं नाव? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, 1805. विल्यम कॅरी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज 1805 साली लिहिले. त्याच्यानंतर गंगाधर शास्त्री फडके, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, 1836 सन 1836 मध्ये.
गंगाधर शास्त्री फडके महाराष्ट्र भाषेचे व्याकरण 1836. त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग खरतडकर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण 1836 ला लिहिलेले. त्याच्यानंतर मोरो केशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरण 1911. मोरो केशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरण 1911. वरील सर्व हे काय बरोबर आहेत. तसे हे जे लिहिलेले आहेत ते हे सर्व बरोबर आहेत वरचे. आणि पुस्तक आता बघा खाली. मपा सबनी क्ष आणि ज्ञ हे वर्णमालेत घेण्यात आलेले आधुनिक मराठीचे जे उच्चतम व्याकरण श आणि ज्ञ. प्राध्यापक अरविंद मंगरुळकर ॲ आणि अ मराठी व्याकरणाचे पुनर्विचार मराठी व्याकरणाचे पुनर्विचार हे पुस्तक लिहिलेले आहे. मपा सबनीसने आधुनिक मराठी उच्चतम क्ष आणि ज्ञ वर्णमालेत समाविष्ट करण्यात आले. त्याच्यानंतर कृष्ण शास्त्री चिपळूणकर मराठी व्याकरण निबंध. कृष्ण शास्त्री चिपळूणकर मराठी व्याकरण निबंध. त्याच्यानंतर कृपा कुलकर्णी मराठी व्याकरणाचे व्याकरण. मराठी व्याकरणाचे व्याकरण कृपा कुलकर्णी मराठी व्याकरणाचे व्याकरण. वरील सर्व हे जे लिहिलेले आहेत ते सर्व पुस्तकं हे त्यांचेच आहे, त्यांच्या समोरील नावाचे, म्हणून सर्व बरोबर आहेत. त्याच्यानंतर खाली परत पुस्तक आहे बा. खाली पुस्तकांचे नाव अजून दिलेले आहेत. ग केळकर मराठी व्याकरणाचे मूल तत्वे. डॉक्टर लीला गोविलकर मराठीचे व्याकरण. डॉक्टर कल्याण काळे आणि डॉक्टर अंजली सोमन वर्णनात्मक भाषा विज्ञान स्वरूप आणि पद्धती. डॉक्टर कल्याण काळे डॉक्टर अंजली सोमन वर्णनात्मक भाषा विज्ञान स्वरूप आणि पद्धती. प्राध्यापक प्राध्यापक राजशेखर हिरेमठ मराठी व्याकरणाचा परिचय. हे आलं होतं PSIच्या परीक्षेला, हा प्रश्न आला होता. प्राध्यापक राजशेखर हिरेमठ यांचं पुस्तकाचं नाव काय? मराठी व्याकरणाचा परिचय. मोरा वाळंबे सुगम मराठी व्याकरण. मोरा वाळंबे सुगम मराठी व्याकरण. मराठी भाषेचे पणिनी आद्य व्याकरण करते कोणे? दादोबा पांडुरंग खरतडकर. मराठी भाषेचे पणिनी आद्य व्याकरण करते दादोबा पांडुरंग खरतडकर. मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणले जाते? विष्णू शास्त्री चिपळूणकर. प्रश्न येतो परीक्षेला. मराठी भाषेचे जॉन्सन कृष्ण शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन कृष्ण शास्त्री चिपळूणकर. मराठी व्याकरणाचे पहिले मुद्रित पुस्तक गंगाधर शास्त्री फडके. मराठी व्याकरणाचे पहिले मुद्रित पुस्तक गंगाधर शास्त्री फडके हे आहेत. अशा प्रकारे आपण मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे जॉन्सन कृष्ण शास्त्री चिपळूणकर, मराठी व्याकरणाचे पहिले मुद्रित पुस्तक कोणते? गंगाधर शास्त्री फडके. मराठी भाषेचे पणिनी आद्य व्याकरण करते दादोबा पांडुरंग खरतडकर. मोरा वाळंबे सुगम मराठी व्याकरण. प्राध्यापक राजशेखर हिरेमठ मराठी व्याकरणाचा परिचय. डॉक्टर कल्याण काळे अंजली सोमन वर्णात्मक भाषा विज्ञान स्वरूप आणि पद्धती. डॉक्टर लीला गोविलकर मराठीचे व्याकरण. ग केळकर मराठी व्याकरणाचे मूलतत्वे. अशा मपा सबनीस आधुनिक मराठीचे उच्चतम व्याकरण क्ष आणि न वर्णमालेत घेण्यात आले. त्याच्यानंतर प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांच्या पुस्तकातून मराठी व्याकरणाचे पुनर्विचार हे घेण्यात आले. त्यानंतर कृष्ण शास्त्री चिपळूणकर मराठी व्याकरणाचे निबंध घेण्यात आले. अशा प्रकारे आपण लिपी, भाषा, त्याचे उगम स्थान, बोलीभाषा, मातृभाषा, कौटुंबिक भाषा, त्याच्यानंतर भाषिक क्षमता, भाषा, लिपी, स्वरूप हे प्रकरण तिसरं आपण मराठी व्याकरणाचं घेतलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीने नोट्स काढलेले आहेत. सोप्या पद्धतीने तुम्ही ते सायलेंट मध्ये ऐका. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. खूप खूप तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आपण असेच दररोज व्हिडिओ घेणार आहोत, त्यामुळे तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.